सध्याच्या कलियुगात काय होईल आणि कोण काय करेल याचा भरोसा नाही, असे जुने जाणकार मंडळी कायमच सांगत असतात। असाच एक विचित्र प्रकार राहुरी तालुक्यातील चिंचवेरे परिसरात नुकताच उघडकीस आला। गोमाता समजल्या जाणाऱ्या गायी व शेळीवर अत्याचार करण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील चिंचवेरे परिसरातील गीते वस्ती येथे आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे वय वर्ष 45 हा वासनांध इसम राहत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून तो परिसरात असलेल्या गायी व शेळ्यांवर अत्याचार करत आहे। परिसरातील अनेक लोकांनी त्याला समज दिली, मात्र त्याच्यावर काही परिणाम झाला नाही। त्याचे 3 लग्न झाले असून 3ही बायका त्याला सोडून निघून गेल्याची माहिती मिळाली। वासनांध गणेश कांगळे जेथे राहतो त्याच्या शेजारीच राजेंद्र फ्रान्सिस साळवे वय वर्ष 50 हे त्यांच्या कुटुंबासह राहत असून त्यांनी काही कालवड पाळल्या आहेत। 17 मे रोजी रात्री 2:30 वाजे दरम्यान राजेंद्र साळवे हे घरात झोपलेले असताना त्यांना त्यांच्या गायीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला। त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा स्वतःचे कपडे काढून गोठ्यातील 4-5 महिन्यांच्या गायीचे कालवडीसोबत लैंगिक अत्याचार करताना दिसला। त्यावेळी त्याला चांगला चोप दिला असता त्याने सांगितले की मी पिलेलो होतो, त्यामुळे माझ्याकडून सदर कृत्य झाले, अशी कबुली त्याने दिली। आरोपी गणेश कांगळे हा वासनांध इसम आहे। परिसरात अनेक छोट्या मुली व महिला राहतात। भविष्यात या वासनांध गणेश कांगळे याने एखादी महिला किंवा मुलीवर अत्याचार केला तर विपरीत घटना घडू शकते। त्यामुळे राजेंद्र फ्रान्सिस साळवे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीवरून आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे वय वर्ष 45 राहणार गीते वस्ती चिंचवेरे तालुका राहुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 11(1) फर्स्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। मी राजेंद्र साळवे, राहणार राहुरी, आता सध्या चिंचवेरेमध्ये राहतो। तर माझी कंप्लेंट अशी आहे की आमच्या शेजारी गणेश मच्छिंद्र कांगळे म्हणून मुलगा आहे, तो बऱ्याच वेळा 2-2.5 महिन्यापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीपासून तो प्राण्यांशी अनैसर्गिक काम करतो असं ऐकलं जातं। दुसऱ्या लोकांकडे झालं त्याच्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलं होतं, पण त्यांनी 17 तारखेला पहाटे 2:45च्या दरम्यान आमच्याच घरी येऊन आमच्या कालवडीशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा मी प्रत्यक्ष पाहिलं त्याला करताना, आणि मी त्याला ओरडलो तो त्या क्षणी तो पळून गेला आणि त्याला जाऊन जाब विचारला तर तो कबूल पण झाला का मी दारूच्या नशेत हा प्रकार केलेला आहे। तर माझं म्हणणं असं आहे की शाळेपासून आमच्या गीते वस्तीचं अंतर 1.5 किलोमीटर आहे, मध्ये फॉरेस्ट आहे। यांनी जर एखाद्या मुलीशी असं काही वाईट कृत्य केलं तर त्याला कोण जबाबदार, म्हणून मी याची गंभीर दखल घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये आज FIR दर्ज केलेली आहे। याचा पोलीस स्टेशनने विचार करावा आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी या आधीही बऱ्याच लोकांशी असा वाईट प्रसंग त्या जनावरांशी त्याचा झालेला आहे, पण कुणी इथं आलेलं नाहीये। मी स्वतः याची दखल घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येऊन गुन्हा दाखल केलेला आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।